परंपरा ग्रुपच्या वतीने 21 किती लाखाचा धनादेश दिला, कोणाकडून आहे आणि काय सांगाल? खूप अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीग्रस्तांना काय मदत केली? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जो गरबा आहे, जो आज नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन केलं होतं, परंपरा ग्रुप महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे की गरबाच्या ग्रुपनी, परंपरा ग्रुपनी अमरावतीमध्ये 21 लाख रुपये हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आलेला आहे। आज शेतकऱ्यांसाठी गरबा खेळणाऱ्या सगळ्या आमच्या महिला, युवक 1-1 रुपये सगळ्यांनी जमा करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये। त्याचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलेला आहे अमरावतीमध्ये आणि मला असं वाटते की अशा प्रकारची प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे। प्रत्येक क्षेत्रातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात हा सगळ्यांनी पुढे येऊन जर मुख्यमंत्र्यांना दिला तर मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिवाळी अंधारामध्ये जाणार नाही आणि 31,500 कोटी रुपयाचा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी 31,500 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत केली। आज कुठल्याही प्रकारचा निकष न ठेवता 31,500 कोटी रुपयाचा पॅकेज हा दिवाळीपूर्वी पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे। सगळ्या शेतकऱ्याची दिवाळी हे आनंदामध्ये जाईल, उजेडामध्ये जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो की मुख्यमंत्री निसर्गाने नाही दिली साथ आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना साथ। अशा प्रकारचा असा मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात जो दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करेल। धन्यवाद।